एका चुकीमुळे, एक छोट्याशा चुकीमुळे ते सगळं राहिलं. खूप छोटी चूक होती, पण मग त्यात माझा एक विषय पण राहिलाय. पर रेनकोट घालून मग रेनकोट कशाला असतो, पावसात भिजू नये मग. आणि आज एक गुड न्यूज पण आहे माझ्यासाठी, थोडीशी बॅड न्यूज पण आहे. बॅड न्यूज नसती ती कधी, कारण माझे पेपर आहेत आता. माझे पेपर पण आहेत, म्हणजे युनिट टेस्ट आहे, 2च दिवस आहेत. पण युनिट टेस्टला आता अभ्यास करायलाच लागेल, अभ्यासाशिवाय तर काही पर्यायच नाही. आणि तुम्हाला चांगलं माहिती, मी इथं आले ना, जशी म्हणजे पुण्यावरून इथं आले ना, पुण्याला तरी अभ्यास करत होते, कारण नाही का, पण इथं तरी नाहीच. त्याच्यामुळे आता मला अभ्यास पण करायला लागेल, व्हिडिओ पण काढायला लागतील. सोबत माझं छोटं बाळ पण आहे, म्हणजे सगळ्याच गोष्टी एक सोबत आल्यात. म्हणजे लोड तर खूप आलाय बरं का, पण मग होईल, केलं तर होतं म्हणतात ना, आधी केल्याची पाहिजे. तसं केलं तर होईल सगळं. प्रयत्न काही सोडणार नाही, मी करणारच आहे. आणि पेपरचा पण आता अभ्यास करायचा आहे. आणि आता ना किती वाजले माहिती का, 8:15 वाजलेत. आताशी मी चपात्या करू राहिले. आणि आई पण गावात गेलेत, मामा पण कामाला गेलेत. आणि मायरा खेळतीये पप्पांसोबत. म्हटलं चपात्या होईपर्यंत तिच्या जवळ थांबा, माझ्या चपात्या झाल्या की मी तिला घेते. बाकीचं अजून तिकडचं पण घर आवरायचंय ना, अंथरुण वगैरे तसेच आहेत सगळी. त्याच्यामुळे चाललंय माझं पटपट करायचं काम. भाजी झाली, आईंनी मामांना डब्याला केली होती. नंतर वाटलं तर बनवता येईल. आता नाश्त्याचं काम होईल, मग बघू नंतर. माहिती ना, काल आम्ही ना दहीहंडी बघायला गेलो होतो. खरं म्हणजे चाललो होतो आम्ही गावामध्ये, पण हे बोलले की दत्त मंदिराकडून जाऊ आपण, तिकडे दहीहंडीचा कार्यक्रम चालू असेल. आम्ही खूप घाई गेलतो बरं का तिकडं, पण तोपर्यंत कार्यक्रम होऊन गेला होता. आणि रात्रीच्या कार्यक्रमाला तर काही जाऊ शकत नाही, नाहीतर अकोल्यात एवढ्या मोठ्या म्हणजे खूप छान कार्यक्रम झाले. मी ना व्हिडिओ बघितले ना, मला खूप आनंद झाला. असं वाटत होतं यार आपण तिथं पाहिजे होतं, पण ते शक्य नव्हतं. पण व्हिडिओमध्येच आनंद. आता ना स्वयंपाक झाला का माझा, मग मी बाकीचं आवरून. मायराला पण पेज करायची, तिला पण आता भूक लागत आली असं. तसं तिला मी आंघोळीच्या आधीच हे कर. आणि तुम्हाला माहिती आहे का, मेन गोष्ट कॉलेजचं पण मला खूप टेन्शन येतं बरं का. म्हणजे खरं टेन्शन येतं मला. रेग्युलर कॉलेज केलं ना, खूप म्हणजे खूप फरक पडतो. खूप जवळपास 90-80% फरक पडत असं रेग्युलर कॉलेजचा. तसं घरी बसून अभ्यास पण होतच नाही. त्यात माझा एक विषय पण राहिलाय, म्हणजे 2 वर्ष झाले एक पण विषय राहिला नव्हता, पण या टायमाला माझा एक विषय राहिलाय. त्याच्यामुळे त्याचं पण मला लोड आहे, मला त्याचा पण अभ्यास करायला लागणार आहे. आणि ह्या बाकीच्या सब्जेक्टचा पण अभ्यास करायला लागणार आहे. आणि आता लास्ट इयर आहे माझं, त्याच्यामुळे मला सगळे ऑल क्लिअर करायला लागणार आहे. आणि जरी बॅकला राहिला ना, तर मग गेलं वर्ष वाया गेलं. आधीच मी माझ्या हाताने 1 वर्ष वाया घालवले. त्याची खूप मोठी स्टोरी आहे, ते वर्ष का वाया गेलं त्याची स्टोरी मी तुम्हाला नक्की एक दिवस सांगेल. तशी शॉर्टमध्ये म्हणजे मला नर्सिंग करायचं होतं, त्याच्यासाठी खूप प्रयत्न केले, पण माझ्या एका चुकीमुळे, एक छोट्याशा चुकीमुळे ते सगळं राहिलं. खूप छोटी चूक होती, पण मग ते नर्सिंग राहिलं, त्याच्यामुळे माझं 1 वर्ष वाया गेलं. मग त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर मला एका मैत्रिणीने सांगितलं, खूप जीवलग मैत्रीण आहे माझी पूनम, तिने मला सांगितलं की तू BCA ला ऍडमिशन घे. आणि यांनी पण सांगितलं, खूप सर्च केलं आम्ही की काय करावं, तर हे पण बोलले की BCA बेटर आहे. मग त्याच्यानंतर आम्ही BCA ला ऍडमिशन घेतलं. फर्स्ट इयर मी रेग्युलर कॉलेज केलं, सेकंड इयर पण केलं बरं का. पण त्याच्यानंतर प्रेग्नेंट राहिल्यामुळं मला शक्य नाही झालं कॉलेज करणं, त्याच्यामुळे मग कॉलेजला जात नव्हते. त्याच्यानंतर आता मायरा झाल्यावरती तर नाहीच होत ऍडजस्ट. म्हणजे मी इथं आले, मी खूपदा विचार करते बरं का मी कॉलेजला जाईन, पण नाही होत. कालच तिला गावात, काल गंमत काय झाली, काल आम्ही गेलो होतो ना तिला सोडून, तर तेव्हा नव्हती रडली बरं का ती. त्याच्यानंतर मी तिच्या जवळ येऊन पण बसले, तिने माझ्याकडे बघितलं पण नाही बरं का. म्हटलं जाऊ दे आता ही बघत नाही, तर मी उठले व तिला कळलं की ही चालली आहे परत कुठं तरी. एवढी रडत होती ती, आणि खरंच लय रडली ती काल. मग परत येऊन बसले तिच्याजवळ, तेव्हा शांत झाली. तिला वाटलं आता गेली होती परत जाते का काय. लहान मुलं तशी खूप हुशार असतात, तशी मायरा खूप शहाणी आहे, अजिबात त्रास देत नाही. पण मला एवढं माहिती, मी जर तिला दिसले नाही ना, मग ती थोडी नाराजच राहते, अशी फ्रेश नाही राहत, फ्रेश नाही खेळत. पण चालूच राहतं किती दिवस ना. आपल्या मुलांना पण थोडा डिस्टन्स दिलाच पाहिजे, कधी इमर्जन्सी. आणि तसं पण आता मला पेपरला जायला लागणार. आता तर ठीक आहे 2च दिवस पेपर आहेत, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. 2 पेपर आहे एका दिवशी, होती ना ऍडजस्ट, ते पण करायचे. आता असले पेपर असल्यावरती पण मी व्हिडिओ नक्की टाकन की मी काय कसं ऍडजस्ट केलं काय. आता माझ्या चपात्या झाल्यात सगळ्या, मी आवरून घेते, मग पुन्हा भेटूया आपण.
हा इळी त्याला म्हणा काय आला इळी इळी भारी केली पण हा ना ते झाड आपण तोडले पण नसते बरं का, पण ते आता तारेला लागू राहिले ना, उगाच नको कोणच्या जीवाला धोका. तसं आपल्याकडे बघा बरं किती झाड आहे का, एवढी एवढी एक एक फूट तरी आहे का रिकामी जागा. ही आपली जमीन आहे ना पुढची, नाही तर लय लावली असते. असत कोणी कपडे धुत का? पर रेनकोट घालून मग रेनकोट कशाला असतो, पावसात भिजू नये मग. पण मग काय करा, आयडिया बरी. एवढ्या पावसात काय काम आहे पण, हा म्हणणे पावसात काय काम आहे. काय उपयोग त्याचा पण पावसात कोणी पावसात कामाला जाता, पण नंतर तिथं आले असते ना. आता वाळतील का एवढ्या पावसात कपडे, पहिली गोष्ट. पण मग साठवून ठेवल्यावरती पण वाळती नाही ना, म्हणून धुवायला लागत. काल साठवले होते तर किती कपडे होत धुवायला माहिती ना, तरी काल पाऊस उघडला होता म्हणून वाढले होते. वाळती ते वाळतील जाऊन ते काय नाही. कर कर तू कर, मी आहे घरात बसले. हा तुझीला घरात घे. अगं लय पाऊस चालू आहे इकडे, दिसते का पाणी सगळं दिसते का. पाऊस लय चालू आहे, आपल्या कॅमेऱ्यात दिसत नाही वाटतं. आय थिंक नाही दिसत, एवढं क्लिअर नाही दिसत. आजचा दिवस ना खूप बोर होता, म्हणजे ना काहीच नाही. आज दिवसभर काहीच नाही केलं, फक्त आई आली तेव्हा नाईंना शेंगा फूड लागली थोडंफार, आणि असंच गेला. आणि मायरा पण झोपली होती. आणि तर तुम्हाला माहिती ना मी ब्लाऊज शिवायला टाकणार आहे, त्याच सारखं चालू होतं ताईंचं माझं, कसं शिवायचा. तर मी तुम्हाला ना सांगाल शिवल्यावरती दाखवल की कसं शिवलाय कसा नाही ते. आता मी किचन मध्ये उभी, संध्याकाळ झाली, संध्याकाळची चहाचा टाइम झालाय. म्हटलं आता चहा ठेवावा, मग स्वयंपाक करावा. स्वयंपाक झाला की मग बघू काहीतरी. आता शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सगळ्यांचे आभार. आता शेवटपर्यंत आलाच आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की जा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका.